या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सुनेत्रा पवार हे दिल्लीत आहेत, मात्र कुठलाही राष्ट्रवादीचा एक बडा नेता त्यांच्यासोबत सध्या असल्याचं पाहायला मिळत नाहीये। नंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। बारामतीची पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती योगेंद्र पवारांनी दिली। तसंच सुनेत्रा काकींचा अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलं तर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। निवडणूक लढवायचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल। आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे।